ऐन फेब्रुवारी महिन्यात मराठवाड्यात 256 टँकर्सनं पाणी पुरवठा होतोय। जालना आणि छत्रपती संभाजीनगर या दोन जिल्ह्यांमध्ये 255 टँकर्सनं पाणी पुरवठा करण्याची वेळ आली आहे। आजच्या घडीला 280 गावांना टँकरनं पाणी पुरवलं जातंय। 337 खासगी विहिरी सुद्धा अधिग्रहित झाल्यात। अधिक माहिती कृष्णा केंडे आपल्याला देतात। कृष्णा, टँकरची ही आकडेवारी पुढे येणारं दुष्काळाचं किंवा पाणी टंचाईचं संकट किती गंभीर असेल हे अधोरेखित करतंय। या सगळ्या संदर्भात विभागीय आयुक्त कार्यालयाचा रिपोर्ट काय सांगतो? अगदी खरं आहे, कारण की यावर्षी हवा तेवढा पाऊस झालेला नाही मराठवाड्यामध्ये आणि त्यामुळे पाणी टंचाईच्या झळा आता जाणवायला सुरुवात झाली आहे। खास करून छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणावरती हे उन्हाळ्याचं जे पाणी संकट आहे ते आत्ताच या ठिकाणी दिसू लागलेलं आहे। आणि छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यामध्ये 144 टँकरनं पाणी पुरवठा होतोय, तर जालना या जिल्ह्यामध्ये 111 टँकरनी पाणी पुरवठा होतोय। आणि तू जसं म्हटली त्यासाठी खाजगी विहिरी देखील अधिग्रहित केल्या गेल्या आहेत। आणि मराठवाड्यामध्ये एकूण 11 मोठी धरणं आहेत, ज्यामध्ये जायकवाडीत सध्या 37% पाणी साठा आहे, सिद्धेश्वर धरणात 38 आहे, येलदरीमध्ये 55 आहे, माजलगावमध्ये केवळ 4% पाणी साठा आहे, ज्यातून बीड शहराला पाणी पुरवठा होतो। मांजरा धरणात 15% साठा आहे, उर्ध्व व पैनगंगामध्ये 67 आहे, निम्न तिरणामध्ये 10 आहे, विष्णू मनारमध्ये 47 नाही, विष्णुपुरीमध्ये 56 आहे, निम्न दुधनामध्ये 16%। तर सीना कोळेगाव हे एक आणखी मोठं धरण आहे, तिथं आत्ताच या ठिकाणी पाणी साठा जो आहे तो शून्यावरती गेलेला आहे। आणि त्यामुळे एकूण मराठवाड्यात सध्या 41% पाणी सध्या धरणांमध्ये शिल्लक आहे। त्यामुळे निश्चितच आता पाण्यासाठीचा संघर्ष पुन्हा एकदा मराठवाड्याला करावा लागणार आहे, कारण की यावर्षी पावसानं ओढ दिलेली होती। ज्ञानदा, धन्यवाद कृष्णा या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।